नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. सर्कल मॅथ्स पार्ट 2 मधला नेक्स्ट टॉपिक. तर इथं लेट्स रिकॉल म्हटलंय, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काही कन्सेप्ट या थोड्याफार आधी झालेल्या आहेत. काय काय सांगितले बघा. सेंटर, रेडियस, डायमीटर, कॉर्ड, इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ ए सर्कल. म्हणजे सेंटर माहिती आहे तुम्हाला, रेडियस माहिती आहे, डायमीटर माहिती आहे, कॉर्ड हा प्रकार माहिती आहे, सर्कलचा इंटिरियर पार्ट, एक्सटिरियर पार्ट हे सुद्धा झालेलं आहे. कॉंग्रियंट सर्कल्स म्हणजे असे दोन सर्कल्स की ज्यांची रेडियस इक्वल आहे. कॉन्सेंट्रिक सर्कल्स, ज्या दोन सर्कल्सचा सेंटर सेम आहे, रेडियस वेगवेगळे आहेत. इंटरसेक्टिंग सर्कल्स ते असे असतील. इंटरसेक्टिंग सर्कल्स त्याच्यामध्ये या पद्धतीनं दोन पॉइंट्स कॉमन तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर त्यांनी कॉर्डशी रिलेटेड प्रॉपर्टीज स्टडी करण्यासाठी त्यांनी इथं ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. इथं काय सांगितले बघा. सेगमेंट डी इज अ कॉर्ड. कॉर्ड म्हणजे मराठीमध्ये जीवा म्हणतात त्याला. कॉर्ड ऑफ ए सर्कल विथ सेंटर सी. इथं सेंटर सी आहे. CF परपेंडिक्युलर टू DE. इफ डायमीटर ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर. या सर्कलचा डायमीटर 20 सेंटीमीटर सांगितलेला आहे. याचा अर्थ याची रेडियस 10 सेंटीमीटर असणार आहे. DE सांगितलेलं आहे 16 सेंटीमीटर. फाइंड CF म्हटलं. तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागेल, इकडून इकडं हे जोडून घ्यावं लागेल. त्यामुळे CFE हा काय होणार आहे, राईट अँगल्ड ट्रायंगल होणार आहे. इथं तुम्हाला एक महत्वाची प्रॉपर्टी माहित पाहिजे. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू ए कॉर्ड. सर्कलच्या सेंटर पासून कॉर्ड वरती जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो परपेंडिक्युलर त्या कॉर्डचे दोन समान भाग करतो. इट बायसेक्ट्स द कॉर्ड. मग DE किती सांगितलंय तुम्हाला. DE सांगितलेलं आहे 16 सेंटीमीटर. मग त्याचं निम्म होणार हे म्हणजे FE हे होणार 8 सेंटीमीटर. त्यानंतर रेडियस आहे 10 सेंटीमीटर. इथं फक्त पायथागोरसचं प्रमेय तेवढं वापरा. मग 10चा वर्ग तो येणार 100. त्याच्यातून हा 8चा वर्ग तो वजा करा, म्हणजे हे होते 36. चेक करून बघा पाहिजे असेल तर. मग 36चं वर्गमूळ ते येणार 6. CF ची लांबी येणार आहे 6 सेंटीमीटर. तेव्हा हे या पद्धतीनं ऍक्टिव्हिटी ती पूर्ण करायची आहे. आणखीन आपण भरपूर या प्रकारचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. हे फक्त रिकॉल करण्यासाठी दिलेल्या ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर अजून एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. हे बरोबर याच्या आधीची जी ऍक्टिव्हिटी होती त्याचा कॉन्व्हर्स थेरम प्रूव्ह करण्यासाठी हे लागेल आपल्याला. प्रूव्ह करण्यासाठी म्हणा किंवा वापरण्यासाठी म्हणा. आता ह्याच्यात काय काय दिलेलं आहे बघा. QR इज ए कॉर्ड ऑफ सर्कल विथ सेंटर O. P इज द मिडपॉइंट ऑफ द कॉर्ड QR. हा मिडपॉइंट आहे. याचा अर्थ हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल आहे. मग QR टोटल त्यांनी सांगितलेलं आहे 24. याचा अर्थ हे 12 असणार आहे. हे पण 12 असणार आहे. OP बरोबर 10 सांगितलेलं आहे. आणि त्यांनी विचारलेलं आहे रेडियस ऑफ सर्कल. आता याच्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे ती कशा पद्धतीने आहे. द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड मिडपॉइंट ऑफ द कॉर्ड इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. अशी प्रॉपर्टी आहे. सर्कलचा सेंटर आणि कॉर्डचा मिड पॉइंट यांना जोडणारी लाईन ही त्या कॉर्डला परपेंडिक्युलर असते. आता हे 10 आहे, हे 12 आहे. हे एवढं सोडवा फक्त. 10चा वर्ग येणार 100. 12चा वर्ग तो येणार 144. मग तुम्हाला हे सोडवून तुम्हाला काय मिळेल. OR स्क्वेअर म्हणजे रेडियस मिळेल मला. म्हणजे हे किती होणार आहे 244 स्क्वेअर येईल. मग याच्यावरून OR इक्वल टू
हे असेल हे 244. त्याला जर मी 4 भाग घालवला, 4 7 24 आणि 4 1 4 एवढंच येतं. म्हणजे 4 × 61 येणार वर्गमुळाच्या आत. म्हणजेच हे येणार 2√61 असे. तशा ऑड व्हॅल्यूज आहेत, त्याला तर काही पर्याय नाही, ते ज्यांनी जे दिलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेम इम्पॉर्टंट नाहीये. इथली प्रॉपर्टी तेवढी लक्षात ठेवा. सर्कलचा सेंटर आणि कॉर्डचा मिड पॉइंट यांना जोडणारी लाईन ही त्या कॉर्डला परपेंडिक्युलर असते. इम्पॉर्टंट. त्यानंतर अजून एक ऍक्टिव्हिटी त्यांनी सांगितलेली आहे, त्याच्यातला रिझल्ट बघूया आपण डायरेक्ट. द कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. सर्कलच्या सेंटर पासून इक्वल डिस्टन्स वरती असणाऱ्या कॉर्ड्स, म्हणजे याच्यात एस एम आणि टी एम हे इक्वल असते. हे डिस्टन्स जर सेम असेल तर या कॉर्डच्या लेंथ इक्वल असतात. म्हणजेच एडी इक्वल टू ए सी असं असेल. याच्या अपोजिट पण असेल, जर कॉर्ड्स कॉंग्रियंट असतील तर हे डिस्टन्स सुद्धा काय असतं, सेम असतं. कॉंग्रियंट कॉर्ड्स ऑफ ए सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. ज्या कॉर्ड्सची लेंथ सेम आहे त्या कॉर्ड्सचं सेंटर पासून जे डिस्टन्स असतं ते इक्वल असतं. त्यामुळे हे रिझल्ट जरा बघून ठेवा, पुढे प्रॉब्लेम साठी आपल्याला लागणार आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे नंबर ऑफ सर्कल्स पासिंग थ्रू 1 2 और 3 पॉइंट्स. 1 पॉइंट असेल तर त्याच्यातून इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल्स पास होतात. 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स असतील, 2 वेगवेगळे पॉइंट्स असतील तर त्याच्यामधून पण इनफायनाईट सर्कल्स पास होतात. आणि जर 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील तर त्याच्यातून फक्त एक आणि एकच सर्कल पास होतो. बघा लक्षात घ्या, 1 पॉइंट इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल्स, 2 डिस्टिंक्ट पॉइंट इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल्स, 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स, देर इज अ युनिक सर्कल, एकमेव सर्कल त्याच्यातून पास होईल. आणि 3 कोलिनियर पॉइंट्स असतील, एकाच रेषेवरचे 3 पॉइंट्स असतील तर त्यांच्यातून सर्कल पास होत नाही. इम्पॉर्टंट पॉइंट, हे शेवटचे 2 पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा. 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून एक सर्कल पास होतं. मात्र 3 कोलिनियर पॉइंट्स असतील, एकाच रेषेवरचे 3 पॉइंट्स असतील तर त्यांच्यामधून सर्कल पास होत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे सेकंड अँड टँजंट. हे पहिल्या डायग्राम मध्ये काही संबंध नाही आहे, हे सर्कल बाजूला आहे, हे लाईन बाजूला आहे, यांच्यात कोणताही पॉइंट कॉमन नाही. या दुसऱ्या सर्कलमध्ये जिथं सेंटर बी आहे त्या ठिकाणी ही लाईन आणि हे सर्कल यांच्यामध्ये एकच पॉइंट कॉमन आहे, पॉइंट पी. अशा परिस्थितीमध्ये ही लाईन एम या सर्कलला टँजंट आहे असं तुम्ही म्हणू शकता. ही जी दुसरी डायग्राम आहे, लाईन एन आहे, ही लाईन या सर्कलला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, क्यू आणि आर मध्ये. तेव्हा ही लाईन एन सेकंड आहे. हे टँजंट आणि सेकंड कशा पद्धतीने ओळखायचं आहे ते तेवढं बघून ठेवा. एकच पॉइंट कॉमन असेल सर्कल आणि लाईन मध्ये तर ती टँजंट असेल. आणि जर सर्कल आणि टँजंट हे एकमेकांना 2 वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ही लाईन, सर्कल आणि लाईन या तर त्या लाईनला त्या सर्कलचं सेकंट म्हणतात. त्यामुळे हे टँजंट आणि सेकंट एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा थेरम आहे टँजंट थेरम. इथं काय सांगितले बघा, त्याचा थेरम कसा आहे. द टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट दॅट पॉइंट. म्हणजे जर या डायग्राम मध्ये
जर मी इथं ते सर्कल आणि रेडियस जर दाखवायचं जर ठरवलं या ठिकाणी, तर बघा ही रेडियस आहे इथून इथपर्यंत, म्हणजे ओपी रेडियस आहे आणि टँजंट येत आहे. बघा लक्षात येते का? मग ह्या जर टँजंटला जर मी लाईन यल कन्सिडर केलं तर इथं काय येणार, ओपी रेडियस परपेंडिक्युलर टू लाईन यल. सो धिस टँजंट, ही टँजंट आहे. Tangent at any point of a circle is perpendicular to the radius. Therefore, OP is perpendicular to this tangent line L. याला टँजंट थेरम असं म्हणतात. बघा समजून घ्या सगळे पॉइंट्स. तर आता आपण जे टँजंट थेरम सांगितलं त्याची प्रूफ आहे. तर थेरम बघा काय म्हटलंय, a tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. तर जी काही टँजंट असते, सर्कलला ड्रॉ केलेली टँजंट, त्या टँजंटला जी तुम्ही रेडियस पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या ठिकाणी जी रेडियस ड्रॉ कराल ती परपेंडिक्युलर असते. म्हणजे इथं ओ ए परपेंडिक्युलर टू लाईन एल हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. आता याची इनडायरेक्ट प्रूफ सांगितलेली आहे. इनडायरेक्ट प्रूफ बघा कशा पद्धतीनं आहे ते. लाईन एल is a tangent to the circle with center O at the point of contact A. इथं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. टू प्रूव्ह लाईन एल परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए, ही टँजंट आणि रेडियस परपेंडिक्युलर आहे हे सिद्ध करायचं. मग इनडायरेक्ट प्रूफ मध्ये काय करायचं असतं, जे प्रूव्ह करायचं असतं त्याच्या बरोबर अपोजिट कंडिशन घ्यायची असते. तसं नाहीये असं सांगायचं. assume that line L is not perpendicular to segment OA. बघा लक्षात येते का, ह्या लाईन एल ला ओ ए परपेंडिक्युलर नाही असं कन्सिडर करायचं. मग दुसरं कोणतरी परपेंडिक्युलर असणारच नक्की त्या लाईनला. So suppose segment OB is drawn perpendicular to line L दाखवले बघा. OB ला बरोबर इथं परपेंडिक्युलरचं चिन्ह दाखवलेलं आहे. आता ऑफकोर्स बी इज नॉट सेम ॲज ए, साहजिकच बी आणि ए हे पॉइंट वेगवेगळे असणार. नाउ टेक ए पॉइंट सी ऑन लाईन एल सच दॅट ए डॅश बी डॅश सी अँड बी ए इक्वल टू बी सी. आता बघा तुम्ही बी तर तुम्हाला मिळाला कारण तुम्ही परपेंडिक्युलर काढलाय. ए त्यांनी दिलेला पॉइंट आहे आणि हे दोन वेगवेगळे पॉइंट आहेत. तर जेवढं हे डिस्टन्स आहे बी ए तेवढंच डिस्टन्स इकडं घ्या बी सी, आणि हा पॉइंट सी तो दाखवला बी ए इक्वल टू बी सी. नाउ इन ट्रायंगल ओबीसी अँड ट्रायंगल ओबीए, ओ बी सी आणि ओ ए हे दोन ट्रायंगल बघा, बीसी आणि बीए इक्वल आहेत कारण तसं आपण कन्स्ट्रक्शन केलं. शिवाय हा अँगल इच राईट अँगल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेगमेंट ओबी हा कॉमन सेगमेंट आहे दोघांच्या. याचा अर्थ हे दोन ट्रायंगल्स काय होतील, कॉन्ग्रियंट होतील एस ए एस टेस्ट नुसार. साइड ह्या दोन साइड आहेत आणि त्यांच्या मधला अँगल आहे. त्यामुळे साहजिकच ओसी आणि ओ ए हे पण इक्वल होतील. बरोबर आहे का बघा, ओसी इक्वल टू ओ ए. बट सेगमेंट ओ ए इज रेडियस, पण हे ओ ए आपण रेडियस घेतलेली आहे ऑलरेडी, मग ओसी पण रेडियस होणार. बरोबर आहे का बघा, सेगमेंट ओसी मस्ट ऑल्सो बी रेडियस. जर तो रेडियस असेल तर हा पॉइंट सी पण सर्कलवरती असणार. देअरफॉर सी लाईज ऑन द सर्कल. याचा अर्थ ही लाईन यल, आता बघा हा पॉइंट ए पण सर्कलवरचा आहे, हा पॉइंट सी पण सर्कलवरचा आहे. याचा अर्थ ही लाईन यल सर्कलला दोन वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते.
That means line L intersects the circle in two distinct points, in two different points. मग साहजिकच जर असं दोन वेगवेगळ्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ती टँजंट असणार नाही, ती एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट व्हायला पाहिजे. बट लाईन यल इज अ टँजंट, हे त्यांनी दिलेलं आहे. Therefore, it intersects the circle in only one point. त्यानं एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलं पाहिजे. आणि इथं आपण व्हेरीफाय करतोय की सर्कल आणि ती लाईन एल हे एकमेकांना दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. याचा अर्थ आपण सुरुवातीला जे कन्सिडर केलंय, आवर ऍझम्पशन दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू ओ ए इज रॉंग, हे चुकीचं आहे. मग बरोबर काय, ह्याच्या अपोजिट बरोबर. लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए, ही अशी सिद्धता आहे. यांना इनडायरेक्ट प्रूफ असं म्हणतात. जे नाही आहे, जे नाही ते गृहीत धरायचं आणि जे आहे ते त्यावरून सिद्ध करायचं. बघा कितपत समजते वाक्य ते. नेक्स्ट थेरम बघा आता, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. थेरम बघा काय सांगितलेलं आहे. ए लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ऍट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. सेंटर मधून सर्कलवरच्या पॉइंट वरती काढलेली जी काही टँजंट आहे त्याला परपेंडिक्युलर काढायची, ती लाईन टँजंट असते. काय म्हटलंय, ए लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस, ही लाईन या रेडियसला परपेंडिक्युलर आहे. सर्कलवरच्या पॉइंटच्या ठिकाणी ती टँजंट असेल हे व्हेरीफाय करायचं. त्याच्या आधी आपण टँजंट थेरम मध्ये काय सांगितलं होतं, टँजंट आणि रेडियस दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता इथं काय सांगितलेलं आहे, ए लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस, रेडियसला परपेंडिक्युलर असणारी लाईन, तो पॉइंट किंवा ते परपेंडिक्युलर कुठं पाहिजे, सर्कलवरच्या पॉइंट वरती पाहिजे, त्या ठिकाणी ती लाईन टँजंट असते. गिव्हन M is the center of a circle, segment MN is a radius, line L perpendicular to segment MN at N. हे MN आणि लाईन L परपेंडिक्युलर आहे. टू प्रूव्ह लाईन L इज अ टँजंट टू द सर्कल, ही लाईन L या सर्कलला टँजंट आहे हे व्हेरीफाय करा. मग प्रूफ मध्ये काय केले बघा, टेक एनी पॉइंट P अदर दॅन N ऑन लाईन L अँड ड्रॉ सेगमेंट MP. N सोडून या लाईनवरचा दुसरा कोणताही पॉइंट घ्या P आणि हे MP जोडून घ्या. इन ट्रायंगल MNP, MNP मध्ये बघा, अँगल N इज ए राईट अँगल, हा 90 डिग्री आहे. सेगमेंट MP इज द हायपोटेनियस, हे MP हा हायपोटेनियस आहे. देअरफॉर सेगमेंट MP ग्रेटर दॅन MN, हे MP MN पेक्षा जास्त असणार आहे, कारण राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस ही सगळ्यात मोठी साइड असते. हे तुम्हाला झालेलं आहे पायथागोरस थेरम वगैरे. ऍज अ सेगमेंट MN इज अ रेडियस, पॉइंट P कॅनॉट बी ऑन द सर्कल. हे MP ची व्हॅल्यू MN पेक्षा जास्त आहे आणि MN कोण आहे, सर्कलची रेडियस आहे. साहजिकच हा पॉइंट P या सर्कलवरचा पॉइंट असणार नाही, कारण सर्कलवरचा पॉइंट असण्यासाठी त्याचं सेंटर पासून असलेलं डिस्टन्स किती पाहिजे, रेडियस एवढं पाहिजे. देअरफॉर नो अदर पॉइंट एक्सेप्ट पॉइंट N ऑफ लाईन इज ऑन द सर्कल. हा जसा तुम्ही पॉइंट P घेतलेला आहे तसा तुम्ही या लाईनवरचा इतर कोणताही पॉइंट घ्या, त्याच्यासाठी सेम हीच कंडिशन होणार आहे आणि इतर कोणताही पॉइंट या सर्कलवरती असणार नाही. लाईनवरती असेल पण सर्कलवरती असणार नाही. लाईन L, therefore line L intersects the circle in only one point N. त्यामुळं जो पॉइंट लाईनवरती पण आहे आणि सर्कलवरती पण आहे असा एकच पॉइंट असेल तो म्हणजे पॉइंट N.
याचा अर्थ लाईन यल आणि सर्कल यांच्यात एकच पॉइंट कॉमन आहे, तो आहे पॉइंट एन. देअरफॉर लाईन यल इज अ टँजंट टू द सर्कल. आणि त्यामुळे ही लाईन यल या सर्कलची टँजंट आहे. बघा इथं काय केलेलं आहे, एक सर्कल दिलेलं आहे, सर्कलचा सेंटर आहे पॉइंट ए, या ठिकाणी आहे तो. सर्कलवरचा एक पॉइंट दिलेला आहे पॉइंट बी, सर्कलच्या आत पॉइंट सी आणि सर्कलच्या बाहेर पॉइंट डी आहे. आणि असं सांगितलंय की बी सी डी यांच्यामधून तुम्ही किती टँजंट ड्रॉ करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर सर्कलच्या आत पॉइंट असेल तर तिथे तुम्ही टँजंट त्या पॉइंट पासून किंवा त्या पॉइंट मधून पास होणारी टँजंट ड्रॉ करू शकत नाही, एकही नाही. पॉइंट बी हा सर्कलवरचा पॉइंट आहे, इथं तुम्ही एक टँजंट ड्रॉ करू शकता, फक्त एक. आणि जर सर्कलच्या बाहेर जर पॉइंट असेल तर तुम्ही इकडे एक टँजंट ड्रॉ करू शकता आणि इकडे एक टँजंट ड्रॉ करू शकता. याचा अर्थ सर्कलच्या बाहेरचा जर पॉइंट असेल तर तुम्ही दोन टँजंट्स त्याला नक्की ड्रॉ करू शकता. इथं पण दाखवलेलं आहे. इथं सर्कलच्या बाहेरचा पॉइंट पॉइंट डी आहे, इकडून इकडे एक टँजंट दाखवलेले आहे आणि इकडून इकडे एक टँजंट दाखवले. आता हे जे दोन पॉइंट्स तुम्हाला इथे मिळतील, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पी आणि क्यू, पी डी आणि क्यू डी, these are called as tangent segments. त्यांना टँजंट सेगमेंट्स असं म्हणतात. मग हे जे टँजंट सेगमेंट्स आहेत ते कॉंग्रियंट असतात, त्यालाच त्यांनी काय म्हटले, टँजंट सेगमेंट थेरम असं म्हणतात. याच्यामध्ये भरपूर थेरम्स आहेत या प्रकरणामध्ये, त्यामुळे सगळे थेरम्स, सगळे रिझल्ट्स व्यवस्थित लिहून ठेवा आणि ते नीट तयार करा. थेरमचं नाव आहे टँजंट सेगमेंट थेरम. तर हे जे सेगमेंट आहेत पी डी आणि क्यू डी हे कॉंग्रियंट असतात, इक्वल असतात, हे त्यांनी व्हेरीफाय करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघूया त्याची प्रूफ काय आहे ते. तर बघा थेरम काय आहे हा, टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू ए सर्कल आर कॉंग्रियंट. तर सर्कलच्या बाहेरच्या भागातून जर कुठला पॉइंट जर तुम्ही कन्सिडर केला तर त्या पॉइंट पासून काढलेले टँजंट सेगमेंट्स हे कॉंग्रियंट असतात. आता याचं त्यांनी गिव्हन ल्या म्हटलंय, मग सर्कल ऑफ सेंटर ए इज कन्सिडर्ड. त्यानंतर सर्कलच्या बाहेरचा एक पॉइंट घेतलेला आहे एक्सटर्नल पॉइंट डी. फ्रॉम डी टँजंट्स डी पी अँड डी क्यू आर ड्रॉन. हे गिव्हन मध्ये तुम्ही लिहू शकताय. टू प्रूव्हला काय लिहावं लागेल, डीपी इक्वल टू डी क्यू, हे इक्वल दाखवायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागेल, हे एपी आणि ए क्यू हे तुम्हाला ड्रॉ करावे लागतील. त्याच्यानंतर हे दोन ट्रायंगल्स तुम्ही फक्त कॉंग्रियंट दाखवायचे आहेत. तर ह्या दोन ट्रायंगल्स मध्ये बघायचं एपी आणि पी डी दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ह्याला तुम्ही टँजंट थेरम घेऊ शकता. त्याच पद्धतीनं ए क्यू परपेंडिक्युलर टू क्यू बी. त्यानंतर पी ए इक्वल एपी इक्वल टू ए क्यू, हे तुम्ही इक्वल घेऊ शकता. इथे दिले बघा, सेगमेंट पी ए कॉंग्रियंट विथ सेगमेंट क्यू ए. त्याचं कारण आहे रेडियाई ऑफ द सेम सर्कल. सेगमेंट ए डी हे कॉमन साइड आहे दोघांच्या मध्ये. त्यानंतर हे 90 डिग्री आहे, म्हणजे कोणत्या साइड्स कशा इक्वल आहेत ते बघा. पण हा जो अँगल आहे 90 डिग्रीचा तो या दोन साइडच्या मध्ये येत नाही.
त्यामुळे हे दोन ट्रायंगल्स जे कॉन्ग्रियंट होतील त्याच्यासाठी तुम्हाला टेस्ट मांडावी लागेल, हायपोटेनियस साइड थेरम. त्यामुळे मग हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रियंट होतील. तर ट्रायंगल जर कॉन्ग्रियंट असतील तर यांच्या करेस्पॉन्डिंग साइड्स या सुद्धा काय होतील, कॉन्ग्रियंट होतील. त्यामुळे सेगमेंट डीपी कॉन्ग्रियंट विथ सेगमेंट टीक्यू. त्यामुळे हे टँजंट सेगमेंट्स काय असतील, कॉन्ग्रियंट असतील. नंतर नेक्स्ट पेज वरती हे रिमेंबर थिस म्हणून परत एकदा हे सगळे थेरम एकत्र केलेले आहेत. पहिला आहे टँजंट थेरम. द टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. टँजंट थेरम झालेला आहे. A line perpendicular to a radius at its point on the circle is a tangent to the circle. Tangent theoremचा हा कॉन्व्हर्स आहे. त्यानंतर tangent segments drawn from an external point to a circle are congruent. हे पण थेरम आताच आपण व्हेरीफाय केलेला आहे. एकत्र दिलेत फक्त सगळे, बघून ठेवा ते. प्रॅक्टिस सेट 3.1 त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम बघा. In the adjoining figure, the radius of a circle with the center C is 6 centimeter. Line AB is a tangent at A. ती tangent दाखवलेली आहे. Answer the following questions. पहिलं सांगितलेलं आहे what is the measure of angle CAB आणि Y म्हटले. एक काम करूया आपण ते CAB इथं दाखवून घेऊया असं. इन्स्ट्रक्शन करायचं आहे, डॉटेड दाखवूया इथं आपण या पद्धतीनं. मग सी ए ही रेडियस आहे, लाईन ए बी ही टँजंट आहे. फर्स्ट पॉइंट. सी ए is a radius of circle. AB is a tangent at A. Therefore, angle CAB is equal to 90 degree. याचं कारण पुढे लिहा, टँजंट थेरम. हे तुमचं पहिल्या पार्टचं आन्सर होईल. त्याच्यानंतर विचारलंय व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी. आता ही रेडियस आणि टँजंट आहे, त्यामुळं ही डिस्टन्स जेवढा असेल सी ए रेडियस एवढंच डिस्टन्स त्या ठिकाणी असेल. त्यामुळे दुसऱ्या पॉइंट मध्ये बाकीच काही जास्त सांगायचं नाही, हेच कारण त्याच्यामध्ये लिहून टाका. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी. आता ए बी इज टँजंट to the circle. Therefore, its distance from center is equal to radius and that is equal to 6 centimeter. हेच त्याचं कारण, दुसरं काय कारण त्याच्यात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे, डिस्टन्स ए बी. तिसरा क्वेश्चन त्याच्यामधला घेऊया. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ए बी पण 6 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. त्यानंतर सी ए हे ऑलरेडी 6 सेंटीमीटर आहे. देन डिस्टन्स बी सी हे काढायचं आहे आपल्याला. काय फक्त पायथागोरसचं प्रमेय तेवढं वापरा, हे बाकी सगळं काढून टाकतो आता इथं पहिले दोन सेक्शन जे आहेत ते.
आणि मग हा तिसरा सेक्शन आपण आता इथं सोडवायला सुरुवात करू याच्यात. इन अ ट्रायंगल CAB, angle CAB equal to 90 degree. Therefore, CB किंवा BC square equal to CA square प्लस BA square. तुम्ही कसंही घेऊ शकताय, AC AB लिहिलं तरी पण चालते, काय अडचण नाही. याच्यामध्ये आपण काय वापरले, हे पायथागोरस थेरम वापरलेला आहे. मग याच्यामध्ये therefore BC square equal to CA ची व्हॅल्यू दिलेलं आहे बघा डायग्राम मध्ये सगळं, 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 36 प्लस 36 म्हणजेच 72. 72लाच तुम्ही असं पण लिहू शकताय 2 into 36. therefore BC इक्वल टू त्याचं स्क्वेअर रूट घ्या, 36चं स्क्वेअर रूट येते 6. therefore BC इक्वल टू 6√2 सेंटीमीटर. मग त्यांनी असं विचारलंय डिस्टन्स बिटवीन B अँड C इज इक्वल टू, हे असं लिहून टाका, त्या पद्धतीने येते. जर आहे अशीच परिस्थिती असेल तर अजून एक त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC अँड वाय. ते बघूया आता, हे सगळं काढावं लागेल इथलं मला. तर बघा ह्याच्यातला लास्ट पार्ट जो आहे तो, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC आणि वाय म्हटलंय त्यांनी त्या ठिकाणी. इन ट्रायंगल ABC अँगल A इक्वल टू अँगल CAB इक्वल टू 90 डिग्री. त्यानंतर AC इक्वल टू AB. therefore triangle ABC is an isosceles right angled triangle. therefore angle ACB is equal to angle ABC. याला तुम्ही आयसोसेलस ट्रायंगल थेरम असं पण म्हणू शकताय. कारण आयसोसेलस ट्रायंगल मध्ये जे कॉंग्रियंट साइड्स असतात त्यांचे अपोजिट अँगल्स हे इक्वल असतात त्या पद्धती. त्यामुळे हे दोन्ही इक्वल येतील. आता ह्यांचं मी मेजरमेंट कन्सिडर करतोय x डिग्री. अज्युम दॅट angle ACB is equal to angle ABC is equal to x. therefore in a triangle ABC angle ACB plus angle CAB plus angle ABC is equal to
180 डिग्री. आता तुम्ही सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इक्वल टू 180 डिग्री असं लिहू शकता. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. मग ACB आणि ABC हे किती आहेत? हे x आहे आणि CAB 90 डिग्री आहे. x प्लस 90 डिग्री प्लस x, this is equal to 180 डिग्री. therefore 2x equal to, हे 90 डिग्री इकडे आणून वजा करा, 90 डिग्री होईल. therefore x equal to 45 डिग्री. therefore angle ACB is equal to angle ABC is equal to 45 डिग्री. हे त्याचं आन्सर आहे.